संसदेचं अधिवेशन #Day2 विरोधकांनी आज देखील SIR वर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, BLOs वर प्रचंड दबाव आहे. SIRच्या प्रक्रियेदरम्यान 28 BLOचा मृत्यू झालाय असा दावा त्यांनी केलाय. त्यानंतर स्टॉप SIR आणि स्टॉप वोट चोरी अशा घोषणा देखील करण्यात आल्या. या सगळ्यांवर सरकारकडून काय प्रतिसाद आलाय, तर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, पण टाइमलाईन तुम्ही ठरवू नका आणि एकाच मुद्द्यावर कार्यवाही ही थांबू शकत नाही असं देखील सरकारकडून सांगण्यात आलं. राज्यसभेत देखील विरोधकांनी रूल नंबर 267 अंतर्गत SIR वर चर्चा करण्याची मागणी केली. पण चेअरमनने आधी ठरवलेली कार्यसूची म्हणजेच वंदे मातरम प्राधान्याने घेणार असल्याचं सांगितलं. त्यावरून काँग्रेस, TMC, DMK, आम आदमी पार्टी, SP, CPI यांनी वॉकआउट केलं, म्हणजे त्यांनी सभागृहाचा त्याग केला. लोकसभेच्या अजेंड्यावर आज सेंट्रल एक्साइज अमेंडमेंट बिल 2025 होतं, जे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. त्या बिलवर आज चर्चा होणं अपेक्षित होतं, पण सभागृहाचा त्याग केल्यामुळे आणि या घोषणाबाजीमुळे या बिलवर चर्चाही झालीच नाही. तर विरोधी पक्षांनी संचार साथी ऍपवर मोठा आक्षेप आज घेतलाय. राईट टू प्रायव्हसीवर हा आघात आहे. पेगासस सारखं जर हे स्नूपिंग अटेम्प्ट असेल तर असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. त्याचबरोबर विरोधकांनी नजर ठेवण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे असा देखील आरोप केला. आता या सगळ्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केलं की हा ऍप ऑप्शनल आहे. वापरकर्ता तो डिलीट किंवा डिऍक्टिव्हेट करू शकतो आणि गुप्त नजर ठेवण्यासाठी हा ऍप नाहीये. पण या संदर्भामध्ये अधिकचा काय माहिती समोर येते ते आपण परत उद्या पाहूयात. तुर्तास इथेच थांबते, पण या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करा यार.